नमस्कार. आज मी बनवत आहे आवळा कँडी, लहान मोठे सर्वांना आवडणारी. याकरता मी 250 ग्राम इथे आवळा घेतलेला आहे. याला स्वच्छ धुवून आपल्याला 15 मिनिट वाफवून घ्यायचे आहे. याच्या पाकळ्या ओपन झाल्या आहेत, म्हणजे आवळा आपला छान वाफवलेला आहे. याला एक प्लेटमध्ये काढून थंड करून घेते आहे आणि याच्या बिया आपल्याला वेगळ्या काढून घ्यायच्या आहेत. आता ह्या आवळ्याला आपल्याला मिक्सरमधून एक पेस्ट करून घ्यायची आहे. मिक्सरमध्ये पेस्ट करताना 1 ते 1.5 चम्मच मी किसलेलं आलंसुद्धा इथे घालत आहे. याच्यामुळे याला कँडीला छान चव येते. पाण्याचा कमीत कमी वापर करून आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे. एका पॅनमध्ये मी आवळ्याची पेस्ट काढलेली आहे. आता जेवढा आवळा आहे तेवढा मी इथे गूळ घालत आहे, किंवा थोडासा कमीसुद्धा तुम्ही घालू शकता. गुळाऐवजी साखरेचासुद्धा वापर तुम्ही करू शकता. 2 टेबलस्पून मी इथे तूप घातलेलं आहे. आता ह्या मिश्रणाला आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर कमी जास्त फ्लेम करून सारखं हलवून घ्यायचं आहे. चवीपुरतं मीठ इथे मी घालत आहे. मिश्रण आपल्याला चांगलं ढवळून घ्यायचं आहे आणि हे आटवून घ्यायचं आहे. मध्ये मध्ये आपल्याला सारखं याला हलवत राहायचं आहे. गॅसची फ्लेम कमी जास्त करून आपल्याला हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. कडेने आता हे मिश्रण सुटत चाललेलं आहे. याचा एक गोळा बनत आहे. ही आवळा कँडी खायला फार छान लागते आणि लवकर बनते. हिला कितीही दिवस बाहेर ठेवलं तरी पण ही खराब होत नाही. अर्धा टीस्पून मी इथे विलायची पावडर घातलेली आहे. आपलं मिश्रण अगदी तयार आहे. आपण चेक करूया. एका प्लेटमध्ये थोडंसं मिश्रण घेऊन त्याला थंड करायचं आहे आणि हाताला थोडंसं पाणी लावून त्या मिश्रणाचा एक गोळा बनतो का ते बघायचं आहे. गोळा आपला तयार आहे, म्हणजे मिश्रण आपलं तयार आहे. याला एकदा वर खाली करून हे मिश्रण एका प्लेटमध्ये काढायचं आहे. आता ह्या मिश्रणाला आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. थोडंसं मध्ये मध्ये वर खाली करून घ्यायचं आहे. एका प्लेटमध्ये मी पिठी साखर घेतलेली आहे. साखरेला मी मिक्सरमधून बारीक करून घेतलेलं आहे. मिश्रण आता कोमट झालेलं आहे. हाताला थोडंसं मी तूप लावून घेते आहे आणि ह्या मिश्रणाचे आपल्याला हवे त्या आकाराचे गोळे तयार करून घ्यायचे आहे. मी अगदी छोटे छोटे गोळे करून घेत आहे. गोळे तयार करून आपल्याला ह्या गोळ्यांना पिठी साखरमध्ये घोळवून घ्यायचं आहे. असेच आपल्याला बाकीच्या मिश्रणाचेही गोळे करून घ्यायचे आहेत. तुम्हाला आवडतील तसे लहान मोठे गोळे करू शकता. आवळा कँडी आपली बनवून तयार आहे. पिठी साखरमध्ये घोळवल्यामुळे त्या एकमेकाला चिकटत नाही. पण एक्स्ट्राची आपल्याला जी पिठी साखर काढायची आहे ती एका चाळणीमध्ये थोड्या कँड्या घेऊन आपल्याला चाळून घ्यायचं आहे, म्हणजे एक्स्ट्राची जी पावडर आहे ती निघून जाते आणि आवळा कँडी आपली अगदी छान तयार होते. ही कँडी तुम्ही एखादी कोरड्या डब्यात किंवा बॉटलमध्ये भरून ठेवा. ही खराब होत नाही. हिवाळा असल्यामुळे आवळे भरपूर प्रमाणात बाजारात असतात. एकदा नक्की ट्राय करा. खायलाही छान लागते. लहान मोठी सर्वांना आवडते. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.